टेंभी नाक्यावरच्या दहीहंडी उत्सवाला शहाजी बापू पाटलांनी सुद्धा हजेरी लावली होती आणि यावेळेस त्यांनी त्यांच्या फेमस डायलॉगनं सगळ्यांची मनं जिंकली। काय तो टेंभी नाका, काय ते दिघे साहेबांची हंडी, काय ती गर्दी, एकदम ओके। आता माझा डायलॉग म्हणतो, आता ह्यांचा झाला, माझा नाही। रफिक भाई कुठं आहे तुम्ही? अहो काय नेते 4-5 दिवस झालं फोन बंद करून ठेवलाय, तुम्ही कुठं आहे कळना, काय कळना। तालुका सगळा इडवणी करायला लागलाय। आम्ही सध्या गुवाहाटीत आहे। काय ती झाडी, काय ती डोंगर, काय ती हॉटेल, समज काय ओके। शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके। तर रायगडच्या अलिबाग जवळील कुर्डूस या गावातील अवलिया तरुणांनी आगळ्या वेगळ्या प्रकारे दहीहंडी फोडली आहे। मात्र ही हंडी बांधली होती चक्क एका विहिरीच्या वर। दोरखंडाच्या सहाय्याने ही दहीहंडी बांधली होती आणि यावेळेस विहिरीच्या काठावर चढून उडी मारून ही दहीहंडी फोडण्यात आली आहे। गेल्या 27 वर्षापासूनची ही प्रथा अव्याहतपणे इथं सुरू आहे। तर मथुरेमध्ये कृष्ण जन्मोत्सवानंतर मंगला आरती वेळेस बांके बिहारी मंदिरात भक्तांची गर्दी झाली होती। प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरामध्ये रात्री उशिरा दर्शनासाठी आलेल्या गर्दीत दोघांचा मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार गर्दी इतकी होती की मंगला आरतीच्या वेळेस गुदमरून 50हून अधिक लोक बेशुद्ध पडले। गर्दी वाढल्याने हा अपघात झाल्याचं एसपी अभिषेक यादव यांनी सांगितलंय। बेशुद्ध झालेल्या भाविकांना पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले। तर जन्माष्टमीला वर्षातून एकाच दिवशी मंगला आरती होत असल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते आणि याच गर्दीत गुदमरल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। गर्मी की वजह से, ह्यूमिडिटी की वजह से अंदर काफ़ी लोगों को सफोकेशन हुई। उसके 5-7 मिनट बाद जब वो व्यक्ति को भी निकाला गया, उसके बाद कुछ लोग और बैठ गए थे उनके पीछे, जिनको सफोकेशन महसूस हो रही थी, जिनको खड़े रहने में समस्या हो रही थी। धीरे धीरे सबको निकाला गया, बाहर लाया गया। काफ़ी लोग बाहर आए, खुली सांस में बैठे, तो उसके बाद वो ठीक भी हुए। 4-5 लोग ऐसे थे जिनकी हालत ज़्यादा, उनको थोड़ा प्रॉब्लम हो रही थी या वो फेंट हो गए थे, बेहोश हो गए थे, उनको हॉस्पिटल लाया गया। तो हॉस्पिटल लाने के बाद ये पाया गया कि उनमें से 2 व्यक्ति, जिनमें से एक पुरुष हैं और एक महिला है, उनकी मृत्यु हो गई है। सफोकेशन